नमस्कार मंडळी, सर्वांचं शासन निर्णय या चॅनलवरती सहर्ष स्वागत. मित्रहो, दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाअंतर्गत हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान म्हणजेच मोबाईल ऑन ई व्हेकल मोफत उपलब्ध करून दिली जाणार असून या योजनेच्या नेमक्या अटी कोणत्या आहेत आणि याचा लाभ कोणाला मिळू शकतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रो, दिव्यांग वित्त व विकास महामंडळातर्फे 10 जून 2019 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर योजनेअंतर्गत दिव्यांगांना रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे हा उद्देश असून 2.25 लाख रुपयांचे मोबाईल व्हेकल या योजनेअंतर्गत 100% अनुदानावरती लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. आणि या योजनेचे किंवा यासाठी अर्ज भरण्याची 6 फेब्रुवारी ही अंतिम मुदत असणार आहे. या योजनेचा लाभ गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणीची प्रक्रिया 22 जानेवारीपासून सुरू करण्यात आलेली असून दिव्यांग व्यक्तींकडून 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत. आता नेमका हा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणत्या पोर्टलवरती किंवा कोणत्या वेबसाईटवरती अर्ज करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे, तर आपण इथे स्क्रीनवरती ती वेबसाईट बघू शकता. https://register.mshafdc.co.in या लिंकवरती अर्ज करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. सदर लिंकवर क्लिक केल्यानंतर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे पोर्टल उघडले जाते. त्यानंतर अर्ज भरण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. आता नेमक्या या योजनेच्या अटी काय आहेत, तर अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, जिल्हा शल्यचिकित्सक किंवा सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले किमान 40% दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र त्याच्याकडे असणे आवश्यक आहे. अर्जदार 1 जानेवारी 2024 रोजी या दिनांकाच्या दिवशी 18 ते 55 वर्ष या वयोगटातील असावा. मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत पालक अर्ज करण्यास सक्षम असतील. दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा अधिक नसावं. अतितीव्र दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालवण्याचा परवाना नाकारल्यास परवाना धारक नसलेल्या अतितीव्र दिव्यांगाच्या सोबतच्या सहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल. तर अशा प्रकारे ह्या अटी आहेत. मित्रहो, आपल्या संपर्कातील आपल्या मित्रपरिवारातील जेवढे दिव्यांग असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवा, म्हणजे त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल आणि ते या व्यवसायात उतरून त्यांची भरभराट होईल आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांचा तेवढाच आर्थिक हातभार लागेल. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.